विमान अपघाताच्या वेळी दादांची पीए का सोबत नव्हती अशी शंका उपस्थित केली बजरंग सोनवणे यांनी. अनेक शंका आहेत. शंकांची जी फेअर लिस्ट आहे वाढत चाललेली आहे. मात्र एकाही शंकेचं निरसन होत नाही, हे दुर्दैव आहे. हे भाजप सरकार आहे. आजपर्यंत इतक्या परीक्षा झाल्या. मात्र कोणालाही कोणाचा सौभाग्याचा जो लेणा आहे, तो उतरवण्याची वेळ आली नाही. प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तींना त्यांची अस्मिता जोपासण्याच्या अनुषंगानं अधिकार देण्यात आला होता. मात्र आता ऐकावं ते नवलच अशी भाजपची दंडेलशाही सुरू आहे आणि थेट धर्मबुडवेपणा देखील आता ते करायला लागले. काँग्रेस 2 ठिकाणी सत्ता स्थापन करेल आणि इतर 2 ठिकाणी काँग्रेस हे सत्तेमध्ये सहभागी राहील. नड्डाजी जे होते ते भाजपचे अध्यक्ष असताना संघाशी आम्हाला काही देणं घेणं नाही आणि आम्ही स्वबळावर निवडणूक लढलेलो आहे. संघाची आम्हाला आवश्यकता नाही, असं नड्डाजींनी सांगितलं होतं. आज त्याला प्रत्युत्तर जर मोहन भागवतजी देत असतील, तर एकदा भाजपने आणि संघाने आपसात ठरवून घ्यावं की कोणाला कोणाची किती आवश्यकता आहे. मोहोळमध्ये 2 ईव्हीएम मशीन धाब्यावरती सापडल्या. सापडलेल्या मशीनची आपली माहिती समोर आली. मला माहित नाही की अशा किती मशीन ही कुठे धाब्यावर कोणाच्या मंत्र्याच्या संत्र्याच्या घरी त्या आढळून आल्या. याची माहिती जर घेतली तर आपल्याला आश्चर्य वाटेल. एकंदरीत देवेंद्र फडणवीसांची नार्को टेस्ट करा, ही आमची जी मागणी आहे. त्या मागणीमध्ये धाब्यावर किंवा बटन दाबूनही मशीन न दमणं, कार्यरत न होणं, असे अनेक संदर्भ त्यामागे दडलेले. दादा, एकला चलोरीची भूमिका काँग्रेसची आहे असे सगळं माहिती मिळते. नेमके काय प्रकारे आणि काय सत्य काय त्यामध्ये? महाविकास आघाडीतून बाहेर पडणं. 2019ला विशिष्ट राजकीय परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी निर्माण झाली. नंतर 2024 येता येता देशभरातल्या भाजप विरोधी पक्षांची मोड बांधत असताना इंडिया अलायन्स हे राष्ट्रीय स्तरावर गठीत झालं होतं आणि इंडिया अलायन्स मवय यांच्या माध्यमातून आम्ही विधानसभा आणि लोकसभा निवडणुका सोबत लढलो. त्यानंतरच्या होत असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीचे युतीचे अधिकार आम्ही स्थानिक पातळीवर दिले. बऱ्याचशा ठिकाणी आम्ही स्वबळावर लढलो. काही ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या आणि इंडिया अलायन्सच्या प्रतिनिधींच्या सोबत लढलो. तर काही ठिकाणी आम्ही नव्याने जोडलेल्या मित्रपक्षांच्या अनुषंगाने ही निवडणूक लढलेलो आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका ह्या 2029ला आहे आणि 2029 पर्यंत राजकीय परिस्थिती काय असेल त्या अनुषंगानं त्याचा साधक बाधक विचार करून संविधानवादी सर्व एकत्र करण्याच्या अनुषंगानं आणि भाजपातील सर्व विरोधकांची मोठ बांधणे हे आवश्यक असल्यास जरूर 2029ला त्याचा विचार करण्यात येईल. तुर्तास 2029 पर्यंत बराच वेळ आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाने स्वतःची ताकद ही वाढवण्याचा जरूर प्रयत्न केलाय. शेवटी अनेक दिवसांच्या आघाडीच्या अनुषंगानं कुठे ना कुठे आम्हाला 2 पावलं मागे जावं लागलं होतं, ही देखील वस्तुस्थिती होती. त्यामुळे आम्ही आमचा संघटनात्मक आणि वैचारिक जो संदर्भ विस्ताराचा आहे तो घेऊन सध्या तुर्तास आम्ही काम करत आहोत. हे पळपुटेपणाचं लक्षण आहे. त्यांच्या जवळ सभागृहात येऊन बोलण्याची हिंमत नाही. देशवासियांना खरं सांगण्याची त्यांच्यात हिंमत नाही. त्यामुळे ते सत्यापासून पळ काढत आहेत. जातीनिहाय जनगणना करण्याच्या अनुषंगानं संसदेमध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून घोषणा केली. केलेल्या घोषणेचंच अंमलबजावणी ते करत नाही, म्हणजे हे राजधर्माला सोडून आहे. जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे ही काँग्रेसची मागणी आहे आणि आम्ही भाजपाला करायला भाग पाडू, हा आमची असणारी काँग्रेसची भूमिका आहे. मात्र संसदेमध्ये जे बोलले तेही जर करत नसतील तर भाजप किती खोटारड आहे हेच यातून दिसून येतं. देशभरामध्ये महाराष्ट्रात सुरू असणारा आरक्षणाचा आणि जातींचा तेढा हा सोडवण्याकरता जातनिहाय जनगणना अपरिहार्य आहे, हे पुनश्च एकदा काँग्रेसच्या प्रतिनिधी या नात्याने सांगू इच्छितो. आमच्याजवळ 32 पर्यंतचा आकडा गेलेला आहे. 2 मतं ही चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सरकार स्थापन करण्याच्या महापौर बनवण्याच्या अनुषंगानं आम्हाला कमी आहेत. त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि उभाटा यांनी एकत्रित स्वरूपाचा गट केलेला आहे. ते आमच्या सोबत आले तर निश्चित 10 नगरसेवकांचा आम्हाला फायदा होईल आणि अशा परिस्थितीमध्ये उभाटा, वंचित आणि काँग्रेस या अनुषंगाने चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापन व्हावी अशा प्रकारचा आमचा प्रस्ताव आहे, तशा प्रकारची इच्छा आहे. आणि या अनुषंगाने आम्ही उभाटाशी संपर्क साधलेला आहे. उभाटाची आवश्यकता आम्हाला चंद्रपूरमध्ये आहे, तर परभणीमध्ये उभाटाला काँग्रेसची आवश्यकता आहे. त्यामुळे जे काही होईल ते दोन्ही ठिकाणी एकसारखंच होईल. संशयास्पद वातावरण दिवसेंदिवस हे गडद होत चाललेलं आहे. वास्तविक पाहता अपघाताला
10 दिवसाच्या वर कालावधी झाल्यानंतर देखील अद्यापपर्यंत ब्लॅक बॉक्सच्या अनुषंगानं माहिती समोर न येणे, तांत्रिक अहवाल न येणे, शेवटचं पायलटचं आणि ग्राउंड स्टाफचं संभाषण हे समोर न येणे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी अनुत्तरित असल्यामुळे संशय येणं स्वाभाविक आहे. मुद्दा हा आहे की व्हिजिबिलिटी नसल्यामुळे ऍक्सिडेंट झाला, असं एक खोटं बोलण्याचा प्रयत्न हा सुरुवातीला झाला आणि तेव्हापासून तर 6चे 5 कसे झाले, निळ्या पॅन्ट मधला कोणी माणूस हा बाहेर येऊ पाहत होता, तर बॉम्बस्फोट झाला, अशा प्रकारच्या सगळ्या माहिती समोर येणे म्हणजे हा संशय बळकावणे आहे. खरोखर वास्तविक पाहता ताबडतोबीनं या सर्व गोष्टींचा पर्दाफाश होणं आवश्यक होतं. मात्र फडणवीसांनी पत्र लिहिण्याच्या पलीकडे या चौकशीसाठी काहीच का केलं नाही, हा यावेळेस कळीचा मुद्दा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.